मित्रांनो, अगोदर हा बॅकग्राऊंड बघा आणि आता हा बघा. तुम्हाला पण तुमच्या व्हिडिओसाठी असा प्रोफेशनल लेवलचा बॅकग्राऊंड तुम्हाला बनवायचा असेल विदाउट ग्रीन स्क्रीन शिवाय, तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याचा यूज करून तुम्ही तुमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करू शकता आणि रिमूव्ह केलेल्या बॅकग्राऊंडच्या ठिकाणी तुम्ही नवीन बॅकग्राऊंड कसं ऍड करू शकता, ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये एकदम फ्रीमध्ये तुम्ही सर्व काम करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यासमोर कोणता पण व्हिडिओ देऊ द्या, कोणताही लॉंग व्हिडिओ असो किंवा शॉर्ट व्हिडिओ असो किंवा रील्स असो, मित्रांनो तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बॅकग्राऊंड रिमूव्ह करून तुम्ही त्या ठिकाणी एकदम चांगला बॅकग्राऊंड तुम्ही लावू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला माहिती कळणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला एक स्टेप करायची. सर्वात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे. घेतल्यानंतर मित्रांनो ChatGPT ॲप डाउनलोड करून घ्यायचे. तुमच्याकडे मला असं वाटतं की तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण तुम्ही माझे सबस्क्राईब आहे, तुमच्याकडे ChatGPT 100% असायलाच पाहिजे. तर नसेल तर मित्रांनो काय करायचं बघा, इथं फक्त सिंपली ChatGPT टाकून घ्यायचे. बघा असं आल्यानंतर मित्रांनो ChatGPT डाउनलोड करून घ्यायचे आणि जर का तुम्हाला अपडेट आला असेल तर अपडेट करून घ्यायचे, जेणेकरून सर्व फीचर आपल्याला यूज होणार आहे इथे. तर मित्रांनो काय करायचं बघा, तुम्हाला जो पण व्हिडिओचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, तर सर्वात पहिले काय करायचं, तो व्हिडिओ इथे घ्यायचा आहे. तर मी तो व्हिडिओ घेणार. तर मित्रांनो बघू शकता, मला या व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. तर मी काय करणार आहे बघा, या व्हिडिओचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या पण व्हिडिओचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं असेल त्या व्हिडिओचा डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट कशासाठी काढला ते पण तुम्हाला सांगतो. पहिले स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तो स्क्रीनशॉट थोडा क्रप करून घ्यायचा आहे. तर आपण स्क्रीनशॉट इथे घेतलाय. आता आपण याला थोडा क्रप करायचा आहे. क्रप कसं करायचं बघू शकता तुम्ही. पेन्सिलच्या आयकॉनवर जायचं आहे, इथं क्रपचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. गेल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ असा क्रप करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि इथं डनचं ऑप्शन बघा तुमच्या सेव्ह असू शकतं, याला डन करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर बघा इथं सेव्हचं ऑप्शन येतं, परत त्याला सेव्ह करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता हा झाला आपला व्हिडिओ आपला फोटो सेव्ह झाल्यानंतर आता काय करायचं बघा, ChatGPT ॲप आपण डाउनलोड केलं होतं, इन्स्टॉल केलं होतं, अपडेट केलं होतं, त्याला ओपन करून घ्यायचं आहे सर्वात पहिले. तर इथं बघा ओपन करून घेतलं आपण. तुम्हाला मी एक फॉन्ट देणार मित्रांनो, तो फॉन्ट तुम्ही टाकून घ्यायचा आहे. मी ऑलरेडी तो कॉपी करून ठेवला आहे. तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे कोणता फॉन्ट आहे काय ते डायरेक्ट टाकून घ्यायचं आहे. सर्वात पहिले काय करायचं आहे, आपण जो फोटो आपण इथं क्रप केलाय तो फोटो इथं घेऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता मी इथं हा फोटो घेऊन घेणार आहे. काय करायचं, इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करून तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो आता एक फॉन्ट आपल्याला टाकायचा आहे. काय फॉन्ट टाकायचं आहे तुम्हाला सांगतो मी. बघा इथं मी पेस्ट करतोय, डायरेक्ट कॉपी करून ठेवला होता ऑलरेडी. तर बघा या ठिकाणी मी टाकलाय फॉन्ट. हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि याला कॉपी करून इथे पेस्ट करू शकता मित्रांनो. याला करायचं आहे पोस्ट केल्यानंतर अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर काय एक इमेज येईल बघू शकता. अशा पद्धतीने थोड्याच वेळात काहीतरी एक इमेज येईल मित्रांनो, एकदम प्रोफेशनल लेवलची एक इमेज येईल, जी तुम्हाला बॅकग्राऊंड एकदम भन्नाट क्वालिटीचं तुम्हाला या ठिकाणी बनवून देणार आहे. हे बॅकग्राऊंड लावल्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रोफेशनल लेवलचं तुमचं बॅकग्राऊंड या ठिकाणी दिसणार आहे. हाय क्वालिटीमध्ये तुमचा व्हिडिओ बनणार आहे आणि बघायला पण एकदम व्यवस्थित वाटणार आहे. तर आपण थोडा वेट करूया. फायनली मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला एकदम प्रो लेवलचं यांनी बॅकग्राऊंड इथे बनवून दिलंय. मित्रांनो अजून तुम्ही प्रो लेवलचं बॅकग्राऊंड बनवू शकता. अजून त्याला तो फ्रॉन्ट देऊन तुम्ही डबल तुम्ही इथे भरपूर इथे बॅकग्राऊंड असं करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो माझा फोटो येते याला आपण करायचं आहे रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं बघा, इथं खाली रिमूव्हचं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर याला झूम करून घ्यायचे आणि जो फोटो तुमचा आहे त्याच्यावरती फक्त तुम्हाला असं बघा असं ब्ल्यू असं करून घ्यायचे. बघा असे केल्यानंतर मित्रांनो याला काय करायचं, वरती सेंड करायचं आहे. सेंड केल्यानंतर थोड्याच वेळात काही सेकंदामध्ये हे तुम्हाला त्या फोटोला पण रिमूव्ह करून देईल. तर बघा ChatGPT बघा लगेच आपल्याला थोडं आपण वेट करूया, काही 5-6 सेकंद इथे वेट करू. माझं नेट थोडं स्लो चालतंय मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं लोड घेते. तर फायनली मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपल्याला त्यांनी फोटो रिमूव्ह करून दिला. एकदम प्रो लेवलचा आपल्याला बॅकग्राऊंड या ठिकाणी तयार करून दिले. तुम्ही बघू शकता. आता काय करायचं मित्रांनो, ह्या बॅकग्राऊंडला घ्यायचे डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे बॅकग्राऊंड इथे करू शकता. तुम्ही तो फ्रॉन्ट टाकून वेगवेगळे बॅकग्राऊंड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घ्यायचंय. घेतल्यानंतर आता याला करायचं स्क्रॉल. तर फोटो डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोर ओपन करून घ्यायचंय. परत ओपन केल्यानंतर इथं काय करायचंय बघा, इथं इन्सॉर्ट ॲप नावाचं एक इन्सॉर्ट नावाचं एक ॲप आहे मित्रांनो, त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचंय. कसं पद्धतीने तुम्हाला दाखवतो त्याचा लोगो इंटरफेस सर्व काही. इन्सॉर्ट ॲप नावाचं मित्रांनो ॲप आहे, बघू शकता. हे बघा इन्सॉर्ट व्हिडिओ एडिटर, याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आणि याला ओपन करून घ्यायचंय. ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता असं ओपन झाल्यानंतर तुमचा असा इंटरफेस येईल. आल्यानंतर काय करायचंय बघा, इथं व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचंय. इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचंय. न्यू प्रोजेक्टवरती आल्यानंतर बघू शकता आपण जो फोटो इथून घेतला होता तो फोटो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर बघू शकता आता इथं आला आपला फोटो. बघा इथं इनशॉटचं जे थोडं वॉटरमार्क किती दिसते मित्रांनो, याला तुम्ही इझिली तुम्ही रिमूव्ह करू शकता. कसं रिमूव्ह करायचंय बघा, याच्यावरती क्लिक करायचंय आणि याला फ्री रिमूव्ह वरती क्लिक करून याला डायरेक्ट तुम्ही काही सेकंदामध्ये एक ऍड मित्रांनो, ती ऍड बघितल्यानंतर हा वॉटरमार्क एकदम फ्री मध्ये हटून जाईल.
तर आपण थोडा ॲड स्क्रिप्ट करूया. बघू शकता एकदम फ्रीमध्ये हा वॉटरमार्क हटून जाईल मित्रांनो, बघू शकता. आता काय करायचं आहे बघा, हा इथं आलाय आपला आता फोटो, बरोबर. या फोटोवरती क्लिक करायचं, याला थोडी लेंथ त्याची वाढवून घ्यायची. जेवढा तुमचा व्हिडिओ असेल त्या प्रकारे तुम्ही लेंथ इथं वाढवून घेऊ शकता. हे आपलं ही टाइम लाईन आहे मित्रांनो. आता काय करायचं बघा, इथं झालंय, आता सगळं व्यवस्थित झालंय. आता इथं थोडं करायचं आहे बघा, इथं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर बघू शकता इथं PIP इथं ऑप्शन आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. इथं फीचर आहे, केल्यानंतर तुम्ही इथं काय करता, व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि तुम्हाला जो व्हिडिओ इथे एडिट करायचा आहे तो व्हिडिओ इथं घ्यायचा आहे. तर मला हा व्हिडिओ इथे मी इथे एडिट करणार आहे, त्याला बॅकग्राऊंड तिथं लावणार आहे. तर बघू शकता याला मी काय करायचं, इथं घ्यायचं आहे मित्रांनो, याला काय झूम करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा पण तो आपली लेंथ आहे मित्रांनो व्हिडिओची तेवढा झूम करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ एकदम परफेक्ट इथं बसेल. बघू शकता अशा पद्धतीने झूम केल्यानंतर आता काय करायचं बघा, इथं थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर बघा इथं कटआउटचं ऑप्शन आहे मित्रांनो, इथं कटआउटचं ऑप्शन आहे मित्रांनो. इथं काय करायचं, कटआउटला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर बघा इथं कटआउटवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर एका क्लिकमध्ये सगळं बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल आणि पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते एकदम सेट होईल. त्याला ओके करून घ्यायचं. बघू शकता इथं आपलं बॅकग्राऊंड जे आहे मित्रांनो, तिथं बॅकग्राऊंड रिमूव्ह होतं. याला काय करायचं, ओके करून घ्यायचंय. बघा ओके केल्यानंतर बघू शकता एकदम प्रोफेशनल लेवलचं इथं बॅकग्राऊंड तुमचं दिसतंय का. केल्यानंतर बघू शकता आपला एकदम प्रोफेशनल लेवल इथं बघू शकता व्हिडिओ एकदम मॅच होते मित्रांनो. बघा अशा पद्धतीने आता झाल्यानंतर काय करायचंय बघा, आपण इथे घेतला होता त्याची आपण थोडीशी एडिटिंग करणार आहे. इथं एडिटिंग करण्यासाठी काय करायचंय, तुम्ही कोणत्या पण ॲपवरून करू शकता. असं काय नाही की तुम्ही याच्यावरूनच केलं पाहिजे, त्याच्यावर इन्सॉर्ट ॲपमध्येच केलं पाहिजे. तुम्ही व्हीएन वरतून पण करू शकता आणि कॅपकट वरून पण करू शकता मित्रांनो, एकदम प्रोफेशनल. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओचं तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. आता याला काय करायचं, एडिटिंग करायचं. एडिटिंग करण्यासाठी काय करायचं बघा, आता जो व्हिडिओ आपण इथं घेतलाय बरोबर, तो व्हिडिओला टच करून घ्यायचे, क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर बघा आता इथे ना थोडं स्क्रॉल करून घ्यायचं. बघा फिल्टरचं ऑप्शन दिसते बघा, फिल्टरच्या ऑप्शनवरती जायचंय. गेल्यानंतर बघू शकता इथं भरपूर इथे फिल्टर अवेलेबल आहे बघा. इथं तुम्ही फिल्टर तुमच्या व्हिडिओला लावू शकता. पण इथं काय करायचं, आपण फिल्टर न लावता इथं ऑब्जेक्ट वरती जायचं. ऑब्जेक्ट वरती गेल्यानंतर बघा इथं जे कंट्रास्ट आहे मित्रांनो, कंट्रास्टला थोडं वाढून घेणार मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही कंट्रास्ट थोडं वाढून घ्यायचंय आणि नंतर मित्रांनो बघू शकता मी जे सेटिंग करतोय तसं करू शकता आणि तुम्ही माझ्यापेक्षा पण भारी करू शकता. आणि तुम्ही व्हीएन वरती जर गेलं मित्रांनो, व्हीएन वरती पण एक नंबर होतं, तसं काही विषय नाही. आणि कॅपकट वरती पण केलं तर कॅपकट वरती पण एक नंबर व्हिडिओ बनतो मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही इथं सेटिंग वगैरे इफेक्ट वरती लावून घ्यायचे. केल्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ इथं तयार होणार आहे, एकदम प्रो लेवलच्या बॅकग्राऊंडमध्ये इथे आपल्याला दिसणार आहे. बघा आता काय करायचं, ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, एक्सपोर्ट करून घ्यायचं. एक्सपोर्ट कसं करायचं बघा, एक्सपोर्ट वरती नाव दिसतंय बघा, एक्सपोर्ट, यावरती क्लिक करून घ्यायचे. केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व कॅटेगरी मित्रांनो इथं क्वालिटी तुम्हाला दिसणार. या ठिकाणी तुम्ही इथं ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्या क्वालिटीमध्ये तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करणार आहे तिथं बघायचं. तर मी करणार आहे 1080 मध्ये, तरी तुम्ही 1080 घेणार आहे आणि याला एक्सपोर्ट करून घेणार आहे. तर मी एक्सपोर्ट आपला व्हिडिओ होऊन जाईल आणि एकदम क्वालिटीमध्ये पण बघू शकता आपला व्हिडिओ झालाय एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आता इथे या ठिकाणी आपला व्हिडिओ डायरेक्ट प्ले करून दाखवतो. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीचं इथं ह्या ठिकाणी व्हिडिओ आपला झाला आहे, एकदम प्रो लेवलचं बॅकग्राऊंड इथं बनले, प्रोफेशनल दिसतंय का नाही मित्रांनो, असं वाटत नाही एडिट केलंय का काय. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि तुमच्या व्हिडिओला बॅकग्राऊंड इथे लावू शकता, ते पण एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो. तुमच्या अँड्रॉइड फोनमधून तुम्ही प्रो लेवलचा व्हिडिओ या ठिकाणी एडिट करू शकता. तर मित्रांनो माहिती थोडी पण आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे ते पण कमेंट करून सांगा. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो.